तर नमस्कार मित्रांनो, आज आलो आपण आपल्या वावरात एक नवीन व्हिडिओ घेऊन. ते म्हणजे आज आपण बनवला बाशाची झोपडी. तर आज तुम्हाला दाखवतो आपण कोणत्या सामान्यांनी कसं कसं बनवलं आपण. तर आपल्याकडे बनवण्यासाठी आहे हे बाशे आहे, चुऱ्या वगैरे, तारपत्री, हा तार दुसरा दोर, त्या दुसरा हे दोर, एवढं सामान आपल्याजवळ. आणि मग समोर दाखवतोच तुम्हाला कसं कसं बनवलं असते, कसं नाही. तर बोलत नाही रे. आपण म्हणजे हे चढवलं आता बघू शकतो. तर ताळपत्री चढवली आहे. अजून खालची जागा सप्पा करायची राहिली आहे. विक्की भात त्यांना दुरायला त्याला भाषायले सगळ्या इकडून, म्हणजे आपली झोपडी उलशीक बी हल्ली नाही पाहिजे याच्यासाठी. तर विक्की भाऊ जास्त मेहनत घेऊ राहील मापे, जास्त मेहनत घेऊ राहिले. तर तरी आपलं हेच काम चालते. अजून लय टाईम अजून साफसफाई करणं याच्यात, त्यांना देणार अजून लय काही प्रकार. लाईट लावणे आपल्याला इथं, अजून रात्रीसाठी चार्जिंगवर लाईट पाहिजे आपल्याला. तर लय काम बाकी अजून. तर बघू आता आपण. विक्की भाऊ चालू आहे, जास्त काम करायला विक्की भाऊ. आलो आपण आता. आपण लाईट वगैरे पाहायला गेलो, पण लाईट काय भेटला नाही. एक फोकस भेटला आपल्याला. फोकस आपण पाईत लावला आहे. फोकस आम्ही विहिरीतून पाणी काढलं. आता विक्की भाऊ काढलं. आता हे घेऊन त्याला अजून कसं तर भावांनो, फायनली आपण सगळं सामान आणलं इथं. आता तुम्ही बघू शकता. हे बा, विक्की भाऊ मारतात चहा. आता तुम्हाला सामान दाखवत आपापले काय काय तर बघू शकता तुम्ही. हे आपलं चहाचं सामान आहे. सांशी दूध आहे याच्यामध्ये दूध आहे, कप, चाळणी, 2 अंडे, 2 प्लेट, एक ताट. हे आपलं सामान, तिखट मीठ सगळं. हे तेल, सांबार, मिरची, टमाटे, कांदे, निंबू, चिकन आहे, चाकू आणि एवढं सारं सगळं आता आपण सेटअप केलं आहे. आणि हा गंज एक, आणि हे चूल पेटवून चालू आहे. तर आता आपल्याला काय करणं आहे, दूध देणं आहे. दूध आणि कप देऊ राहिलो आपण. विक्की बोल दिला तर हे सांगू विक्की भाऊ. सगळं झालं आता धुवून टाकलं तुम्हाला. हे आपण इथं आणलं. बापरे, किती दूर आणायला लागलं. आता हे आपलं वावर आहे. एक हिर तुम्हाला दिसत नाही. आता एक हिर आपली इकडे आहे आणि दुसरी हिर आपली इकडे आहे, पण तुम्हाला दिसत नाही. हे आपली गाडी उभी आहे इथं. एक हिर इकडे आहे, ते काही दिसत नाही. आपण तिकडे गेलो दुसऱ्या हिरीकडे. हे जवळ आहे इथे हिर, इकडली जवळ आहे आणि इकडली दूर आहे. इकडे गेलो आपण, सगळं आणलं तिथून. हे किंवा पेटवत आणि आपण सगळं आणलं तिथून, त्या इथून हिरीवरून. आणि तिथं आपण भेळ पण लागे. हे अंधार पा अंधार कसा काय कीट आहे. इथंच लाईट आहे, आपल्याला फोकस लावून ठेवला इथं म्हणून. सगळं अंधार कीट आहे इकडे, इकडे अंधार कीट आहे. सगळं ओके झालं आहे आपलं आता. बस आता आपण चहा वगैरे पिऊ, मग थोड्या वेळा बसू, गोष्टी सांगू. आणि मग मस्त आता भूक लागली चांगला, पण तरी शांत थोडी भूक. जशी जशी वाढन भूक आपण मस्त तरी आपण चिकन बनवू. आणि आपण ना सगळ्यात मेन मॅरिनेट करायला आपण आणले अंडे, सगळं दही राहिलं, फक्त दही राहिलं आहे. त्याच्यामुळं काही ना तेवढं चालते आपल्याला, आहे की नाही. मसाले वगैरे सगळे आणले आपण ना. झाला ओके, रेडी आहे. आता हे आपण अंदर बिछावायचं आहे, फक्त अंदर बिछावायचं आहे आपण ना. थैली हेच आपण थैली फाडणार आहोत आणि अंदर पुरं टाकणार आहोत. हे झालं मग. आणि आपल्याला मागून तळव लावायचं आहे. मागून थंडी आली नाही पाहिजे, कारण की थंडी जर आली की झालं मग मेलं इथं, मरणंच आहे. अरे बा, तर
लागली आग लागली दादा. कड्डी लागू राहिली. आपले कुतर बी आणा करायला पहिले तरी थैल्या पाडून घेऊन आपण त्यावेळेपर्यंत काय करा कोणत्या पडला चाललं खाली आणले ना खाली बाळून खाली टाकाले म्हणजे तसेच दसते सगळे खाला का कामच नाही फाडून अजून खराब होऊन नाही. खाली जर नसते मग फाडले असते. हा ते बी चायनी घेतो बाया. अरे हे आपलं रोजचंच काम आहे त्यामध्ये त्याच्यात आपण माहीत आहे. त्याच्यात बचपन आहे चहा म्हणणे ते तर चालेल. नाही भिवा ठीक आहे झाला है ना. पाणी टाकला त्याच्यात दोनदा पाणी टाकायला लागलं ना. हो बे त्याच्यासाठी पाणी घे सांग कोणते तेव्हा उठातलं तो माया पाहिजे आणि तू या पाय एक्का उठत ना. तर भावांनो आता आपण करायला जेवायची तयारी कारण की भूक लागली जोरानं. तर आपण चिकन आणलं आता. चिकन आता मॅरिनेट करून ठेवू आपण कसं दाखवतोस तुम्हाला आता. ठीक आहे. ऑनलाईन मॅरिनेट करायचं थोडंच टाकलं बघ. पहिले डबा आपण तिखट टेक्निक चमच तिखट मीठ हळद थोडीशी अदरक लसूण पेस्ट चलो भाई तयार. आणि आपण आता घेणार आहोत तेल. एक अंडा दोन होते आम्ही नवीन ठीक आहे. टॅलेंट तेल आपलं आता आपण करवलेले थोडंसं मॅरिनेट 2-3 पीस खा पुरते डायरेक्ट नाही करू शकता. घुमवते इष्ट कमी करून जाऊन तर भावांनो आता आपण केलं पाहू शकता तुम्ही गन झाकून ठेवला आहे. मॅरिनेट केलं तर सगळं झालं ओके झालं. भाजी बनवून चालू आहे आता म्हणजे भाजी बनवली समजा आता तर एक दोन आहे ना 1-2 गचके उबाली येऊ देण्यात येले. पाणी आटेपर्यंत थोडं जास्त रश्श्याची का आपल्या भाजी ठेवायची नाही आहे. जास्त काही हे करायचं नाही. सगळं काम झालं तर ओके. आता इथं मध्ये टाकत राहिला समार मस्त बस. एकदा आता मस्त भाजी झाल्यावर तुम्हाला दाखवतो ठीक आहे.
व्यवस्था करू, झोपू मस्त. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे.